दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार, आपचा मोठा दावा। उत्तर मध्य मुंबईचा उमेदवार बदलला, वंचितचे 10 उमेदवार घोषित। काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न का दिले नाही, मायावती यांचा सवाल। लोकसभा निवडणुकांसाठी सिसोदियांची जामिनासाठी न्यायालयात धाव। सांगलीबाबत फेरविचार नाहीच, खासदार संजय राऊतांचे संकेत। जनार्दन साळींकडून ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्यांचे हस्तलेखन। पीएमपीला ब्रेकडाऊनच्या विळख्यात, दिवसाला 50 बस रस्त्यात पडतात बंद। कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना पोलीस नायकाचा मृत्यू। कलम 370चा मुद्दा बासनात, विकासालाच सर्वतोपरी प्राधान्य। रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड, बॉम्बरला पश्चिम बंगालमधून अटक। प्रसिद्ध इस्रायली अभिनेता साही हलेवीने गायले तुझे देखा तो ये जाना सनम। खेड आळंदी विधानसभेसाठी शिवसेना आक्रमक, डॉक्टर अमोल कोल्हेंचा दौरा रद्द। वंचित बहुजन आघाडीकडून जळगाव लोकसभेसाठी प्रफुल्ल लोढा। लोककलावंतांच्या दौऱ्यांना उधाण, यात्रा जत्रांमुळे कार्यक्रमांचे बुकिंग हाऊसफुल। जळगाव लोकसभा 2024च्या युती आघाडी लढत तर वंचित बहुजन आघाडीचे एकला चलोरे। कोल्हापुरात मटका किंग विजय पाटीलसह 12 बुकी जिल्ह्यातून हद्दपार। बारामतीत 2 लाखांचे मताधिक्य मिळाले पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। 15 एप्रिलपासून जलसमृद्ध अभियान अंतर्गत गंगापूरसह जलाशयांची क्षमता वाढणार। बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा। राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 11,145 जागा, मेडिकल प्रवेशासाठी वाढली स्पर्धा। अकोलामध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी गैरप्रकारांना आळा, 1038 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग। भाजप खासदाराच्या पोस्टरवर झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पोस्ट झाली व्हायरल।